तर हाय मित्रांनो, मी मानसी कांबली. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. आज मी बनवणार आहे ते म्हणजे बिरडा. बिरडा मीन्स आमच्या आगरी भाषेत तर बिरडा वगैरे असंच बोलतात, बट कशा पद्धतीने बनवेन ते मी शेअर करेन, कारण का मला आय लव्ह कुकिंग आणि मी खूप वर्षातनं जो दिवस येतो तेव्हा मी कुकिंग करते, म्हणजे जेवण बनवते. आणि तो मम्मी आज बाहेर गेल्या म्हणून मी तो अंगावर काम घेतलाय, मी सोलून घेतलाय. त्यासाठी 2 तास घालवले मी, पहिली गोष्ट ही सांगेन. तर बघूया मी कशी बनवते आणि बघूया माझी पद्धत आगरी स्टाईल. त्याचे इन्ग्रेडियंट एवढे जास्त काय नाहीत, फक्त कांदा, टॅमॅटो आणि आलं लसूण पेस्ट एवढाच आहे. मी कसं काय ते दाखवते वाटण वगैरे टाकून, आणि ही आगरी पद्धतीत मला बनवायची आहे. यासाठी मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल. तर लेट्स कनेक्ट विथ मी. हा मी 2 तास सोलायला लावला. बिडा आणि बटाट टाकलाय का तर काला नको पडावं म्हणून. तर बघूया पुढे. तर मी 2 पळी तेल टाकून घेतलं आहे. सगळ्यात पहिला मी राई टाकून घेईन, 1.5 चम्मच. त्यानंतर पहिला टाकते तो म्हणजे कांदा. कांदा लाल करून घेतल्यावर त्याच्यावरती टाकणार आहे ते म्हणजे मी आलं लसूण पेस्ट. ती पहिलं मीठ टाकून घेते. मेल आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण तरी पण मम्मीने शिकवलं आहे तशी मी इन्ग्रेडियंट टाकत राहीन. मीठ टाकल्यावर लगेच मी टाकेन तो म्हणजे आलं लसूण पेस्ट, कारण का त्याच्यानी आधीच नाही टाकायची, कारण का मम्मीने सांगितलं आहे की स्टार्टिंगला टाकली तर ते चिपकतं, म्हणून मी स्वादानुसारच टाकेन. आणि ह्यानंतर लगेच मी आता टॅमॅटो पण टाकून घेते. जास्त टिप्स तर मी मम्मीकडूनच शिकून घेते, कारण का ती मस्त बनवते. आमच्या घरामध्ये पूर्ण तिची बिर्याणी बोला, काही बोला, जाम भारी बनवतं. आणि तिला माहिती आहे ती कशी आहे, म्हणजे तिने मला शिकवलं आहे, पण तिला माहिती आहे हिला परफेक्ट होत आहे. पण एक त्यांच्याकडून एक टीप द्यायची पद्धत असते, त्याच्यावर मी जास्त फोकस करते. कारण का मिठाच्या ह्याच्यावरनं बोला, कांदा मारण्यावरनं तर जाम बोल घालत मी, म्हणजे कांदा मारायलाच लागतं त्याच्यावर. म्हणजे शिमला मिरचीच्या भाजीवर तर जाम बोल घालत, कारण का तिचं म्हणणं काय टॅमॅटो एकदम लास्टला, म्हणजे जेव्हा आपण वांगा टाकतो लास्टला त्यानंतर ते हे टमाटर टाकायचा, तिचा असं आहे. तर आता ती बोलतं तसं मी बनवेन. छोटंच व्लॉग असेल, पण जरा मम्मीकडून जे घेतलेले टिप्स मी कॅरी करेन. पूर्ण अशी प्युरी करून घ्यायची आपल्याला. तर मी 1.5 चम्मच हळद टाकून घेतोय. नंतर गरम मसाला, धना पावडर, हे छान लागतं या भाजीत म्हणून मी थोडी जास्त टाकते. जिरा पावडर टाकते, आता थोडीच टाकते, जास्त नको म्हणून. छानसं आता परतवून घेते, चिपकायला नको म्हणून, कारण का मी हलू व्हिडिओच्या नादात करते ना. दिवसात 2 व्लॉग शूट करायचे असतात, एक मिनी व्लॉग, एक आपला पर्सनल व्लॉग. चिकन मसाला टाकून घेते. त्यानंतर मी पाणी टाकून घेते. मसाला टाकते, कारण का आमच्या घरात खूप तिखट खातात, त्यामुळं 1 चम्मच टाकतंय. आणि आपला कलरसाठी रेड चिली पावडर, ही मोस्टली मला आवडतं. कलर भी छान येतं आणि भारी होतं, त्याला मस्त तरी पण आलं आहे. आणि मग करत आहे, आणि मस्त आपली प्युरी पण झालं आहे. टाईम घेऊन केलं आहे म्हणून. आय होप मम्मीला पण आवडेल. आणि चपाती पण मी करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवेन. आज मी सगळंच करणार आहे. आणि बच्चूची आपण रिॲक्शन घेऊया आज. आणि नेक्स्ट तुम्हाला व्लॉग काय पाहिजे ते नक्की मला इन्स्टावर सांगा. मला इन्स्टावर आलेले, मी जे व्लॉगमध्ये सांगते की यूट्यूबला जास्त ॲक्टिव्ह नसते, मी माझं काम करते, व्लॉग मिनी व्लॉग टाकायचा, बट येतात इन्स्टाला DM. तर ते नेक्स्ट रिक्वायरमेंट आहे की चिकन फ्राय, म्हणजे बटर चिकन टाईप. तर ते मी नक्कीच बनवेन. आणि आता बघूया आपली रेसिपी कशी होते, आणि बच्चूची पण आपले रिॲक्शन घेऊ. आता त्यात बटाटे टाकून घेतली, का तर शिजावी म्हणून. 5 मिनटंच आपला बिरडा पण टाकीन, पण 5 मिनटं माझं मत की झाकून शिजला पाहिजे, म्हणून 5 मिनटं मी झाकून ठेवीन. त्यानंतर मी लगेच आपली बिरडा पण टाकून टाकेन. 5 मिनटासाठी झाकून ठेवते. आता मी बिरडा टाकून घेते.
कारण का 5 मिनटं ऑलमोस्ट झालेली आहे. जास्त पण नको, कारण का आपली मग बिडा कच्चा राहील. बिडाचा आपला कच्चा राहिला तर फायदा काय, कच्चा खावायला लागल, मग चांगला रिव्ह्यू पण नाही भेटायचा. मला बेस्ट रिव्ह्यू पाहिजे, माहिती आहे काय. आणि मी माझ्या रिव्ह्यूसाठी काय पण करेन. मस्तपैकी पहिलं बे घाटलून घेत आहे का, तर मस्त माझा टेस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये गेली पाहिजे यासाठी मी पहिला घातलून घेते. आय होप चांगली होईल, कारण आम्ही मीठ वगैरे प्रॉपर टाकलं आहे. चपातीसोबत पाहिजे त्यासाठी मी थिकच बनवते, म्हणजे थोडी ग्रेव्ही टाईप पाणी पण टाकेन शिजायला पाहिजे म्हणून त्यासाठी. आणि मी फर्स्टली मम्मीला थँक्यू बोलेन, कारण का एवढं सुंदर सुंदर जेवण मला शिकवलं आहे. आणि चपाती पण आपली बनवायची आहे, मी आणि बच्चू आहे दोघांसाठी. त्यानंतर मी नंतर बनवेनच. मम्मी वगैरे येईल, पप्पा येतील, तसे गरम गरम खायला मजा येईल, कारण का गरम गरमच आपल्या जेवण मस्त लागतं. ही दुसरी गोष्टी म्हणजे ही रेसिपी मी एक साईडला ठेवेन आणि दुसऱ्या साईडला मी चपात्या पण चालू करेन, त्या पण दाखवेन. माझे गोल होत आहेत की कशा होत आहेत, भारताचा नकाशा होत आहे, ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर बघूया असं करतोय मी. माय बिरडा लुक लाईक दिस. भेटला बाबा स्टँड फायनली मला. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे मला टाकायची, थांबा जाम आवाज होता, आवाज येत होता, बट बच्चू आलेला त्यामुळे मला बोलू शकत नाही, कारण तो पण एक्झाम देऊन आलेला. त्यासाठी पहिला मी तोडून घेते. आता काय माहिती तुम्ही कधी करायचं. आणि माझी घाणेरडी सवय आहे की जी असतं दांडी ती मी खाते. नाही बाबा, मम्मी बारकेपणी बोललेली, बारकेपणी मम्मीच बोललेली की खाल्लं तरी चांगलं असतं पोटाला. पोटाला म्हणजे खाऊ शकता अशी बोललेली. पण माझी अशी सवय आहे की मी पहिला छोटे छोटे तोडतं, नंतर धुतं. एम आय राईट? खाणारी बघते ना, अजून मला भांडी पण घासायची आहेत. पण मी माझ्या डोक्यात असा प्लॅन आला, पहिला मी पोटाचा विचार करताय, नंतर मी त्यांना जेवायला देईन, बच्चू वगैरे येईल तसा, पप्पा येतील तसा, त्यानंतर मी भांडी घासीन, नंतर मी जेवीन, कारण का नंतर घामाघूम वगैरे ॲडजस्ट पण लावलाय मी. आमचा कोयता तो जरा हे करा, अवॉइड करा, कारण का तो आता आगरी लोकांच्या घरात असेलच, कारण का मच्छी कापायला लागतं, त्यासाठी असायलाच पाहिजे. आणि मी माईक पण लावून बघितला, असं मला वाटत होता की कुठेतरी मी बोलायला आलोय असं वाटत होता. मी तुम्हाला एक क्लिप टाकून दाखवेन ती. असं म्हणजे हा, तो कुठेतरी फेस्टिवल वगैरेला गेलेलो ना, तो घेऊन जायला विसरलो. पाहिजे तो नाही, जास्त माईकचा आवाज येत होता, जास्त ओव्हर येत होता, त्यामुळे नाही. पाणी टाकून घेते पहिला, चव टाकायची आहे, त्यामुळे काटल ते नुसतं. आणि वाफेवर ठेवायला पाहिजे, कारण का बिडा वाफेवर शिजू, मला माहिती आहे. मम्मीच्या जामच्या रेसिपी असं मी चोरल्या. आणि मोस्टली माझ्या घरात तरी मम्मीला, बच्चूला, पप्पाला बटर चिकन जाम आवडते. माझ्या हातातलं. सॉरी तुम्हाला जास्त ओव्हर वाटत असेल, बट मी जाम फनी आहे. इन्स्टावरती रिप्लाय देत नाही असा तर असं नाही की मी काय बोलत, म्हणजे काय बोलकी नसेल. मी स्टार्टिंगला खूप लाजते, त्यानंतर एखाद्याचं दिमाग खराब करते, एक टोक्यापर्यंत जाते मी. आणि मला इथं बघायची सवय आहे, कारण का आपण आपल्यालाच बघतो. पण नंतर मला समजलं की आपला कॅमेरा तर तिथं आहे, तिथं तिथं आहे, तिथं बघायला पाहिजे. जाऊ द्या, कुकिंग सोबत एक फन टाइम पण ठीक आहे ना. जाऊ द्या, तुम्ही मला बकरी बोलशील खातोय. धुवून घेते हो पहिला. कोथिंबीर टाकून घेते, कारण का न मला टेस्ट पाहिजे, चांगले टेस्ट मॅटर करता है भाई, टेस्ट उस पर सब आधारित आहे. बिड्याने तर मला गावची आठवण दिली. आमची मोठी मम्मी आहे, मम्मीची मम्मी, ती बनवतं. शेवटी गावची पद्धत ती चुलीवरचा, तो चुलीवरचा जाम भारी बनवतं. आपला गावचा मसाला टाकतं, मम्मी वेगळीकडून म्हणजे हे करतं, मसाला घेतं. आमचा पण भारी आहे, मोठी मम्मी सांचा पण भारी आहे. पण तिने पण पाठवून दिलेला तर तो नाही टाकलाय मी, पण तशीच चव येतोय, वास घरात असं सुटलाय ना, तर अशी गावची आठवण आली. गावच्या भाकऱ्या असते ना, तर जाम मजा आली असती. पण भाकरी बनवायला मला काही येत नाही. मम्मीने चपातीचं पीठ ऑलरेडी मरून ठेवलंय मला,
दाखवते तुम्हाला. आता मी टाकून घेते, म्हणजे चव टाकून घेते मी पहिला. मम्मी बोली चव डाल, तो डालने का, कारण का त्याच्यामुळे तर मला माहिती आहे की ती चव येईल, कारण का आय लव व्हेजिटेरियन खाना, त्यामुळे मी चव टाकेल. आणि तो शेंदरलेला दिसतंय ना, ती मानसी बनवतोय ना, मग तसं झालंच पाहिजे. काय माहिती सगळ्यांच्या मम्मीच्या ह्याच्यात होत असेल का नाही, पण इट्स मानसी स्टाईल. मित्रांनो, मागाशी बघितल्याप्रमाणे मी बोललो ना तुम्हाला की मस्तपैकी गार्निशिंग करून घेते. बुडबुडे पण जाम भारी आलेत, तर छानसे बुडबुडे आलेत. मस्त रेसिपी माझी झाली आहे. बटाटा वगैरे मी दाबून पण बघितलाय, तुटतंय. म्हणजे मम्मी बोललेली की बटाटा पहिला चेक करून बघायचा. भाजी तर होतेच, पिढा पण झालाय, म्हणजे खाऊन थोडंसं बघितलंय आणि टेस्ट एक नंबर आहे. सांगू तुम्हाला, टेस्ट तर एक नंबरच आहे. मला रिॲक्शन घ्यायला भेटला तर ठीक आहे, नाही घेतला तर बॅड लक. कारण का जर मला आठवणच नसली तर, कारण का जेवायला बसलो तर कोणाला आठवतं म्हणजे व्हिडिओ फोटो काय. पण मी तुम्हाला डिश तुम्हाला सर्व करून दाखवते, किती प्यारी झाली आहे आणि किती ग्रेव्हीफुली झाली आहे. आणि कसं वाटलं माझा ब्लॉग. ॲक्च्युलीमध्ये मला हा स्पेशली मला कुकिंग ब्लॉग बोलायला पण हरकत नाही. कुकिंग ब्लॉगच आहे, मला पाहिजे असंच मी घेतलं आहे. मला रेसिपी दाखवायची होती की मी कशाप्रमाणे कशी मी करते रेसिपी ब्लॉग. कारण का काय फॅशन करते, मॉडेलिंग करते, शिकते पण तिला जेवण बनवता येतं की नाही, तर हां, मानसी कामलीला जेवण बनवताना पण येतं. तर ठीक आहे, जास्त मी हे करत नाही, मी मस्ती खूप करते. फायनल लुक ऑफ माय रेसिपी. कशी वाटते माझी रेसिपी? खूप ग्रेव्हीफुली आहे. मी खाणार आहे ते म्हणजे आपल्या चपातीसोबत खाईन, पण मी चमच्याने टेस्ट करून बघते. आय डोंट वेट अबाउट. तर मित्रांनो, आय नो मी हाफच दिसते आणि अँगल इज नॉट राईट आणि गार्निशिंग पण आपले ओके झाले आहे. त्यासाठी मी वरती मम्मीने उघडल्यावर छानसा असा दिसायसाठी मी परत मॅरिनेशन करून ठेवते आहे, ते म्हणजे आपल्या कोथिंबीरनी. तर ठीक आहे, आता आपली डिश टेस्टिंग चालू होईल. 1 मिनिट. स्पून फर्स्टली स्पून घेते आणि माझा अवतार इग्नोर करा. आणि ह्या ग्लोवी फेसचा राज पाहिजे असेल तर मी तुमच्यासाठी एक नवीन स्किन केअर व्हिडिओ बनवेन. जास्त काही यूज नाही करत. तुम्हाला असं वाटत असेल मी नॅचरल ब्युटी आहे गाईज, नॅचरल ब्युटी, आणि तरीही मला कोलॅबरेशन येतात, त्यासाठी मी त्या कोलॅब व्हिडिओ करते, ना की मी ती डेली यूज करत. तर यूसाठी म्हणजे तुम्हाला माहिती असेल पेड प्रमोशन, त्यासाठी मी करते. तर पहिला मी खाऊन दाखवते, त्यानंतर माझी ॲडव्हर्टाईज करते. कसं दिसतंय? वाव, जाम भारी झालंय. बटाटा खाऊन बघतो. आय लव्ह बटाटो. तुम्हाला माहिती आहे काय, जी मला भाजी आवडत नाही ना, खाऊन मन भरलेलं असेल ना, बटाटा आणि ग्रेव्ही, नाही तर असा आपला कांजी आपला. वाव. तर फ्रेंड्स, मानसी कांबलेचा रिव्ह्यू बघितला, दुसऱ्यांची काय गरज, मानसीचाच रिव्ह्यू एवढा भारी आहे तर इंटरलँडचं काय असेल. तरी हां, मी बनवले म्हणून नाही, रिअली भारी आहे, मम्मीसारखं झालंय. 1 पॉईंट हलदी असेल मम्मीचे, तर आहे ना थोडीच मोड. मी काही निकलाच खाईन, चपात्या बनवायच्या आहेत. तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे माझी भांडी पण घासून झाली आहेत, दिसतात का? भांडी पण घासून झाली आहेत आणि पीठ मम्मीने जो मलून ठेवलेला त्याचे मी गोले करते. आणि आता ब्लॉग तर एंड करायचा मन होता, पण असं वाटलं की एवढा सगळा दाखवला आहे तर माझी नक्षी दिसलीच पाहिजे, ते की म्हणजे चपात्या दिसल्याच पाहिजे, यासाठी मी करते आहे ब्लॉग हा. आणि आय नो मला असं वाकायला लागलं आहे, कारण का माझ्याकडे काही कोणता स्टँड नाही. मी जस्ट तेलाची किटली असते त्याच्यावरतीच असा ठेवला आहे. ठीक आहे, मी आता फर्स्टली गोले करून घेते. मीडियम साईज गाईज, मीडियम साईज. अँड माझा फोन अवॉइड करू शकता तुम्ही, पण माझं ब्लॉग पूर्ण बघा, कारण का इंटरेस्टिंग ब्लॉग आहे माझा.
जेवढे माझे नखरे आहेत ते ह्याच व्लॉगमध्ये दिसतील जेवण बनवताना. आणि हा एक तर गोष्ट वेगळी आहे, कॉपीराइट येईल म्हणून गाणी तर लावून जेवण बनवायला मला जाम मजा येतं. गाणी लावून मी जेवण बनवतो, म्हणजे गाणी ऐकते असं वाटतं की ना गाणी ऐकत ऐकत पटापट जेवण होतं. कोणचं असं प्रॉब्लेम आहे मला नक्की सांगा. मी आता 5-6 चपात्या बनवते. असं चालू ठेवलं ना व्हिडिओ, जाम मोठी व्हिडिओ येईल त्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला दाखवायचं होतं ना शेप, हा आहे माझा चपातीचा शेप. थांबा, कसं आहे ना सर्कल. आणि आय लव्ह प्लेन चपाती, तर मी प्लेन चपाती करते. मस्त अशी चपाती पण माझी भाजून झाली आहे. ठीक आहे, लाकच नाही तर चपाती पण फुगवता नाही येतं मला. कसं झालंय बिडा? एकदम भारी, एकदम बरं झालंय. आणि चपाती काय बोलशील माझ्या ब्लॉग मध्ये? एवढी बडबड करतस, सगळी जण असल्यावर एवढी बडबड नाही करत. चल मम्मी व्लॉग एंड कर आता.